नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता मेघ आणि आकाश हे दोघे जण स्टुडिओमध्ये फसलेले असतात. कारण प्रेक्षकांनो, स्टुडिओमध्ये आकाश मेघला भेटायला आलेला आहे ही गोष्ट अपूर्वाला कळलेली असते. अपूर्वा आणि तो माणूस ज्याला तिने आकाशच्या पाठीवरती लक्ष ठेवायला सांगितलेला आहे, तो माणूस हे दोघे जण आता पाठलाग करत त्या ठिकाणी पोचलेले असतात. तेव्हा मेघ CCTV फुटेज चेक करत बघतो तर काय, अपूर्वा आकाशचा पाठलाग करत मेघच्या स्टुडिओपर्यंत पोचलेली असते. तेव्हा आकाश आणि मेघ दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात. भूमी आकाशला फोन करत असते पण त्याचा फोन लागत नसतो. ती म्हणत असते की आकाशचा तर फोनच लागत नाही आहे. देवी आई काहीही कर, पण आकाशला आणि अपूर्वाला एकमेकांच्या समोर आणू नकोस. त्या दोघांची मेघच्या स्टुडिओमध्ये भेट होता कामा नये असं भूमी म्हणते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, आई योगेश्वरीने भूमीचं ऐकलेलं असतं. अपूर्वा आणि तो माणूस दोघे जण स्टुडिओमध्ये यायच्या आधीच मेघ आणि आकाश दोघेही तिथून गायब झालेले असतात. दोघेही तिथून निघून गेलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, हे काय, आकाश कुठे गेला? तू नक्की बघितलं होतंस ना आकाशला इथे येताना? तेव्हा तो माणूस म्हणतो, हो मॅडम, आकाश माझ्या समोरच या स्टुडिओमध्ये आला होता. आता कुठे गेलाय काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, मेघ, बरं झालं तू इथे योग्य वेळी आपण बाहेर पडायचं असा विचार केलास आणि एका गुप्त रस्त्याने तू मला इथपर्यंत घेऊन आलास. तेव्हा मेघ म्हणतो, आकाश, अरे त्यासाठीच तर मी रस्ता तो नेमून ठेवलेला आहे. जर पोलिसांची कधी धाड पडली तर आपल्याला सुखरूपरित्या पळता येईल यासाठी तो रस्ता मी काढून ठेवलेला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, मेघ, पण आता अपूर्वाच्या तावडीत तू सापडू नकोस. तू प्लीज आत्ताच्या आता इथून गायब हो. हवं तर मी तुझी मदत करायला तयार आहे. तेव्हा मेघ म्हणत असतो, अरे आजच माझी फ्लाईट आहे. मी आज निघून जाणारच होतो. महत्त्वाची कामं राहिली होती ती उरकून जाणारच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मेघसुद्धा आता परदेशामध्ये जायला निघालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते की आकाश, तू इथे नक्कीच कुणाला तरी भेटायला आला होतास. पण कसा काय निसटून गेलास, कुठून गेलास काही कळत नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू इथे कुणाला तरी भेटायला आला होतास. मग हा स्टुडिओ आहे कुणाचा आणि इथली ती व्यक्ती गेली तरी कुठे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या स्टुडिओचा आणि आकाशचा काय संबंध आहे ना, ते शोधून काढायला हवं. आणि आकाश इथे आल्यानंतर या स्टुडिओचा मालक नक्की कुठे गेला हे सुद्धा शोधून काढायला हवं आहे. तेव्हा इथे अपूर्वाने आता ठरवलेलं असतं की स्टुडिओमध्ये नक्की येण्याचं आकाशचं कारण काय हे शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि या स्टुडिओबद्दलसुद्धा मला सगळी माहिती हवी आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेही घाबरलेले असतात. भूमी म्हणत असते की आकाश, अरे हे सगळंच खूप भयानक आहे. अपूर्वा आपल्यावरती लक्ष ठेवून आहे. आणि आकाश, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? अपूर्वा तुला फॉलो करते याचा अर्थ अपूर्वाला आपल्याबद्दल संशय आलाय का? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, खरं सांगू का, मला सुद्धा तेच वाटतंय. अपूर्वा आणि तो माणूस ते दोघे जण पाठलाग करत त्या ठिकाणी आले होते. तेव्हा भूमी म्हणते की बरं झालं आकाश, नाहीतर आज तू आणि मेघ, बिचारा मेघसुद्धा आपल्यामुळे अडकला असता. आणि एकदा का मेघ तिला सापडला असता ना, की 7 वर्षांपूर्वी नक्की काय काय घडलं आहे या सगळ्या गोष्टी त्या अपूर्वाच्या समोर आल्या असत्या. बरं झालं मेघने तुला योग्य वेळी तिथून बाहेर पडण्याचा इथे मार्ग सुचवला. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, अरे अजून महत्त्वाची गोष्ट. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, आधी मला एक गोष्ट कळत नाही आहे. मी मेघला भेटायला गेलो होतो, ही गोष्ट त्या अपूर्वाला कशी कळली? तेव्हा भूमी म्हणते, तेच तर आकाश, अरे तिने जे CCTV कॅमेरे लावलेत ना, ते हाय रेंजचे लावलेले आहेत. म्हणजे अरे त्या CCTV कॅमेऱ्यांचा ॲक्सेस आपण आपल्या मोबाईलमध्ये लाईव्हली कनेक्ट करू शकतो. आणि त्या अपूर्वाने तेच केलं आहे. ही गोष्ट मला मानसीकडून कळले आणि म्हणून त्या अपूर्वाने आपल्यावरती वॉच ठेवण्यासाठी ते CCTV कॅमेरे लावलेले आहेत. पण आता बास झालं आकाश, आता बास झालं. ह्या अपूर्वाचं हे वागणं मला पटत नाही आहे. ती आपल्यावरती लक्ष ठेवू नये म्हणजे आपल्यावरती संशय घेते, ती गुन्हेगार समजते. ठीक, आता 7 वर्षांपूर्वी जे काही घडलं असेल, पण आपण काही मुद्दामून तर केलं नव्हतं ना आकाश. आपण काही सराईत गुन्हेगार आहोत म्हणून ते आपल्यावरती वॉच ठेवू नये. मी आत्ताच्या आता जाते आणि दादाला सगळं काही सांगते. त्याला म्हणते की तू अपूर्वाला समजव, ते आमच्यावरती संशय घेते म्हणून.
तेव्हा आकाश म्हणतो, भूमी असा मूर्खपणा करू नकोस, आपण स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेऊ. हे बघ, अपूर्वाने बलदेवला काही सांगितलेलं नाही आहे. जर तू बलदेवला सांगितलंस तर बलदेव आणि तिच्यामध्ये भांडण होईल आणि मग अपूर्वा तिने कशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे ना ते बलदेवला सांगेल आणि मग बलदेवला कळेल की नक्की 7 वर्षांपूर्वी असं काहीतरी घडलं आहे जे आपण त्यांच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा मी काय म्हणतो आहे, शांतपणे आपण या संपूर्ण सिच्युएशनला सामोरं जाऊया. आत्ताच काही इथे तिला सांगायला नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण बाहेर गेल्यानंतर अपूर्वा आकाश आणि भूमीच्या रूममध्ये जात असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीच्या रूममध्ये आल्यानंतर अपूर्वा म्हणत असते की बरं झालं सगळेजण बाहेर निघून गेले आणि मी बहाणा करून इथे रूममध्ये आले. तेव्हा इथे सगळेजण आता वॉकला गेलेले असतात, छान आईस्क्रीम वगैरे खायला गेलेले असतात. पण इथे अपूर्वा एकटीच आता भूमी आणि आकाशच्या रूमची झडती घेण्यासाठी आलेली असते. तेव्हा इथे अपूर्वा दरवाजा आता बंद करते आणि हातामध्ये ग्लोव्ज वगैरे घालते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते की मागच्या वेळेला रागिनी पटवर्धनच्या रूमची झडती घेत असताना मला जास्त काही सापडलं नाही, पण आता आकाश आणि भूमी यांच्या रूमची झडती घेताना मला नक्कीच असं काहीतरी सापडेल जे मला 7 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबद्दल काहीतरी पुरावा मिळेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा सगळं काही शोधून काढते, अगदी ड्रॉवर वगैरे सगळं ती उघडून पाघडून बघत असते, पण तिला असं काहीच संशयास्पद सापडत नाही. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, हे काय, इथे तर काहीच सापडत नाही आहे. तेव्हा इथे भूमी येते, अपूर्वाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणत असते की आणि सापडणार सुद्धा नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा मागे वळून भूमीकडे बघते, तेव्हा भूमी तिच्याकडे एकटक रागाने बघत असते. तेव्हा अपूर्वा आता भूमी अचानक पद्धतीने तिथे आल्यामुळे घाबरलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की अपूर्वा, तू इथे आम्ही दोघेजण रूममध्ये नसताना आमच्या रूममध्ये आलीस, ही तुझी पहिली चूक झाली. आणि दुसरी चूक म्हणजे आम्ही रूममध्ये नसताना तू आमच्या रूममध्ये येऊन इथे रूमची झडती घेतेस, ही तुझी सगळ्यात मोठी चूक आहे. कळलं तुला? असं वागायचं कारण काय सांग ना. मला माहिती होतं आम्ही सगळेजण बाहेर गेल्यानंतर तू घरामध्ये निघून आलीस आणि ओझरती मी तुला बघितली तू कुठल्या दिशेला जातेस ते. तेव्हा भूमी म्हणत असते की काय गरज होती तुला हे सगळं करायची, सांग ना. आमच्या रूमची झडती तुला का घ्यावीशी वाटली, मला उत्तर हवं आहे अपूर्वा. तेव्हा अपूर्वा म्हणत असते की मी रागिनी पटवर्धन यांची केस रिओपन केली आणि ती मी हँडल करते, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यासाठीच मी तुमच्या रूमची झडती घेत होते, कारण मला तुमच्या रूममध्ये काहीतरी सापडेल असं वाटतंय. तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय असं मला वाटलं, म्हणून मी इथे इन्व्हेस्टिगेशन करत होते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, का तू आम्हाला गुन्हेगार समजतेस? आणि जर तसं असेल ना अपूर्वा, तर मग तू आमच्या रूमची झडती घेत असताना आमची परवानगी घेतलीस? किंवा तुझ्याकडे वॉरंट आहे का? तुझ्याकडे अशी काही नोटीस आहे का ज्याच्यामुळे तू इथे आमच्या रूमची झडती घ्यायला आलीस? तू आम्हाला तशी लिगली नोटीस द्यायला हवी होतीस. आहे तुझ्याकडे काही उत्तर आहे का? तू आम्हाला विश्वासात घेऊन विचारायला हवं होतंस की नक्की काय खरं आहे काय खोटं आहे. जर तुला आमच्यावरती संशय आहे, आम्ही तुला गुन्हेगार वाटतो, तर तू आम्हाला रितसर पद्धतीने नोटीस देऊन तू आमच्या रूमची झडती घ्यायला हवी होतीस ना. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, पण कदाचित ते तुम्हाला आवडलं नसतं. तेव्हा भूमी म्हणते, तुझं हे वागणंसुद्धा आम्हाला आवडलेलं नाही आहे. न सांगता तू एका गुन्हेगाराच्या रूमची झडती घ्यायची तशी तू घेतेस, हे आम्हाला आवडलेलं नाही आहे. आणि जर तुझ्या मनामध्ये काही शंका कुशंका होत्या तर आम्हाला विश्वासात घेऊन जरी आम्हाला विचारलं असतंस तरीसुद्धा मी सांगितलंच असतं ना तुला. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, खरंच मी तुम्हाला सगळं काही विचारलं असतं आणि तुम्ही मला सांगितलं असतं का? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, ठीक आहे ना, मी तुम्हाला आत्ता संधी देते, सांगा 7 वर्षांपूर्वी नक्की काय काय घडलं होतं ते सांगा ना. रागिनी पटवर्धन अचानकपणे परदेशामध्ये निघून गेल्या आणि त्याबद्दल कुणाला काही माहितीच नाही आहे. बरं, निघून गेल्या तर गेल्या आणि त्या परत आल्यासुद्धा नाही, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा इथे भूमी म्हणते की 7 वर्षांपूर्वी रागिनी पटवर्धनने काय काय केलं, आम्हाला किती त्रास दिला, त्यानंतर त्या परदेशामध्ये निघून गेल्या, त्यानंतर काय घडलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा ते विचारून तुला काय सिद्ध करायचं आहे आणि कशासाठी करतेस हे सगळं, सांग ना, कशासाठी करतेस? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, कारण मला माहिती आहे
तुम्ही दोघे जणांना ढोंग करता चांगलं वागण्याचा. खरं तर तुम्ही एक नंबरचे गुन्हेगार आहात असं मला वाटतं. सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकताय तुम्ही. दोघे जण दोन मुखवटे लावून फिरता आणि जेव्हा तुमचा हा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येईल ना, हे खोटे मुखवटे जेव्हा तुम्ही काढून फेकाल ना, तेव्हा तुम्ही तुमच्याच घरातल्यांच्या नजरेमध्ये कायमचे उतराल. आणि जेव्हा त्यांच्यासमोर खरा चेहरा येईल तेव्हा त्यांच्याच डोक्यावरती पाय देऊन स्वतःची कातडी वाचवायला कमी नाही करणार तुम्ही. तेव्हा इथे भूमी जोरदार अपूर्वाच्या थोबाडीत देते. तेव्हा अपूर्वा म्हणते, काय केलं ते तुम्ही? तुम्ही माझ्यावरती हात उगारलात. तेव्हा भूमी म्हणते, मग काय करायला हवं होतं? तू काय काय बोलतेस, कुणाला बोलतेस, कुणाजवळ बोलतेस याचा जरा तरी विचार केलास? पोलीस ऑफिसर आहेस ना तू. ते पोलीस ऑफिसर तू तुझ्या कामामध्ये दाखवायचं. ACP आहेस ना, पोलीस स्टेशनमध्ये दाखवायचं. आमच्यावरती संशय आहे ना, मग आमच्या इथे रूमची झडती घेताना आम्हाला रीतसर नोटीस द्यायची आणि जे काही करायचं आहे ते करायचं. काही बोलतेस, काही वागतेस, ऐकून घेते म्हणून सगळं बोलणं सहन करणार नाही आहे तुझं, कळलं ना? काय बोलतेस गं तू? आम्ही आमच्या घरातल्यांचा गैरफायदा घेतोय असं म्हणायचं आहे तुला? आणि इतका राग, इतका तिरस्कार आमच्याबद्दल तुझ्या मनामध्ये काय आहे गं? काय इतका विष आहे तुझ्या मनामध्ये आमच्याबद्दल? काय वाकडं केलं आहे काय तुझं आम्ही? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळं काही तिला आठवतं. इथे अपूर्वाला तिच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेलं असतं, त्यांची घरंदारं पडलेली असतात, हे सगळं तिला आठवतं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की तुम्ही कितीही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करा, मी शोधण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मला माहिती आहे 7 वर्षांपूर्वी जे काही घडलं आहे ना, त्याचा आणि तुमचा काहीतरी संबंध आहे. तुम्हाला सगळं माहिती असूनसुद्धा तुम्ही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करताय ना, पण मी जे काही घडलं आहे ते शोधून काढणारच. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, या घरच्या लोकांनी देवाऱ्यात बसवलं ना तुम्हाला, तोच देवारा इथे कोलमडून पाडते की नाही बघच. तेव्हा इथे भूमी म्हणते की देवाऱ्याचं मला काही माहिती नाही आहे, पण तू कितीही आम्हाला इथे घाबरवण्याचा प्रयत्न कर, आम्ही घाबरणार नाही. आणि कितीही माझं घर तोडण्याचा प्रयत्न कर, मी तुटू देणार नाही. जे करायचं आहे ते कर तू, तुला मी घाबरत नाही. तुझं चॅलेंज स्वीकारते मी पण बघते ना काय काय आणि किती शोधून काढतेस ते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, ठीक आहे, तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करा गोष्टी, मी शोधून काढण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा बलदेव म्हणतो, काय बोलणं चाललं आहे तुमचं? काय लपवून ठेवणार, काय शोधून काढणार, कशाबद्दल बोलताय? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, नाही रे, कशाबद्दल नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणतो, काहीच नाही आहे, मग सांगत का नाहीत काय झाले बोलणं ते? तेव्हा भूमी म्हणत असते, अरे काही नाही, माझा मोबाईल राहिला होता ना, मोबाईल घेण्यासाठी आले होते. तेव्हा बलदेव म्हणतो, अगं आम्ही तिथे आईस्क्रीम खाण्यासाठी तुझी वाट बघतोय, तू आली नाहीस म्हणून तुला मी बोलवायला आलो. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, मोबाईल राहिला होता ना, तोच घ्यायला आले होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की तेव्हा मला अपूर्वा दिसली. अपूर्वा इथे दिसली म्हणून आम्ही दोघी जणी जरा फॅमिली ट्रिपबद्दल बोलत होतो. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, अच्छा, तुम्ही दोघी जणी फॅमिली ट्रिपबद्दल बोलत होता का? आणि काय गं अपूर्वा, आमच्याबरोबर चल म्हणालो तो आली नाहीस आणि इथे काय करतेस तू? तेव्हा अपूर्वा म्हणते, काही नाही, मी खूप थकले होते ना, विचार केला थोडी फ्रेश होते आणि मग नंतर तुम्हाला जॉईंट होते. तेव्हा इथे भूमिताई दिसल्या म्हणून थोडं बोलायला आले. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, बरं ठीक आहे, आता चला सगळेजण आईस्क्रीम खाण्यासाठी तुमची वाट बघतायत. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो चला ना, आणि तसंही आता आईस्क्रीम वगैरे खाल्लंच पाहिजे, डोकं आता थंड करायला नको का, हो की नाही अपूर्वा? तेव्हा इथे अपूर्वा भूमीकडे बघतच राहते आणि मग तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की भूमी, हे सगळं खूप विचित्र आहे गं, तू सांगतेस ते, म्हणजे आता आपल्याला खूपच जास्त लक्षपूर्वक राहावं लागणार आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, ती खूप जास्त उद्धटपणे बोलत होती आणि असं बोलली जे तिने बोलायला नको होतं, आणि म्हणून मग माझा ताबा सुटला आणि मी तिच्यावरती हात उगारला. देवी आई, तू साक्षीदार आहेस, मी तिच्यावरती मुद्दामून हात उगारला नाही. तिने तिची लिमिट्स क्रॉस केली आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं आणि त्याचं मला फार वाईट वाटतं आहे. तेव्हा भूमी इथे आता मनापासून माफी मागत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, भूमी, अगं मी तुला चांगलं ओळखतो, जोपर्यंत पाणी तुझ्या डोक्यावरून जाणार नाही ना, तोपर्यंत तू कुणावरतीच हात उगारणार नाही, मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, पण एक गोष्ट आहे, अपूर्वाला आपल्यावरती संशय आला आहे आणि रागिनी आत्यांच्या गायब होण्यामागे ती आपल्यालाच गुन्हेगार समजते
आणि म्हणूनच गुन्हेगारांसारखं ती आपल्याला ट्रीट करते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आता काय करायचं भूमी? भूमी म्हणते, आकाश एक गोष्ट मी तुला सांगू का? म्हणजे आता मी ज्या अपूर्वाला बघितलं ना, त्या अपूर्वाला बघितल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की ती या घरामध्ये लग्न करून जी आली आहे ना, ते आपलं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठीच आली असं वाटतंय मला. तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, असं का वाटतंय तुला? हे बघ, बलदेव आणि तिचं प्रेम आहे एकमेकांवरती. तेव्हा भूमी म्हणते, आकाश आता या क्षणाला मला असं वाटतंय की आपण आहे ना त्यांना परवानगी द्यायलाच नको होती. ती अपूर्वा आपल्या घरची सून नसती झाली ना तर जास्त बरं झालं असतं. बलदेव दादा आणि तिच्या लग्नाला परवानगी देऊन आपण खूप मोठी चूक केली आहे असं आता भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे एक बाई येते आणि ती भूमीला म्हणत असते, देवाचा प्रसाद घ्या ना. आणि ती इथे आता देवाचा प्रसाद तिच्या हातावरती देते आणि भूमी तो खाते. तेव्हा प्रेक्षकांनो, तो देवाचा प्रसाद खाल्ल्यानंतर भूमीला चक्कर येते आणि ती चक्कर येऊन पडणार तेवढ्यातच बाई तिला पकडते आणि भूमीला पकडल्यानंतर तिला नेऊन आता रिक्षामध्ये बसवते. तर प्रेक्षकांनो, ती बाई अपूर्वाला फोन करते आणि म्हणते, मॅडम काम झाले हा तुमचं, तुम्ही म्हणाला होतात ना ते काम केलेलं आहे. भूमीला इथे एका रिक्षामध्ये बसून चांगली पॅक केलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं कारस्थान अपूर्वाचं असतं आणि त्या बाईने अपूर्वाचं काम अगदी चोख केलेलं असतं. अपूर्वाने मुद्दामून इथे भूमीवरती राग करण्यासाठी तिला किडनॅप करायला लावलेले असते आणि त्यामुळे इथे अपूर्वाला त्या गोष्टीचा आनंद असतो. पण ही गोष्ट आता जेव्हा आकाशला समजते मानसीकडून, कारण मानसी येते आणि म्हणते की भाऊजी ताई कुठे? ताई अजून आलेली नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, अगं ती मंदिरात गेली आहे ना, आली नाही का अजून? तेव्हा मानसी म्हणते, नाही ना, मला वाटलं ती रूममध्ये असेल. भूमिताई अजून आलेली नाही आहे आणि तिला फोन केला तर फोनसुद्धा तिचा स्विच ऑफ आलेला आहे. तेव्हा आकाशला टेन्शन येतं आणि तो म्हणतो की भूमीचा फोन स्विच ऑफ कसा काय येऊ शकतो?